तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे ते काल बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली। याच रुग्णालयामधल्या पहिल्या मजल्यावरती आपण पाहतोय की अतिदक्षता विभागाच्या समोरच जे पुरुष स्वच्छतागृह आहे त्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। काल रात्री ती पोलिसांनी निकामी केली। रात्री आपण पाहतोय की पुणे पोलिसांनी घटनास्थळावरती येऊन पंचनामा केला आणि हा संपूर्ण भाग जो आहे तो या ठिकाणी सील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एटीएस पथक जे आहे ते सुद्धा रात्री या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि एटीएसने या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ती सुद्धा तपासणी केलेली होती। मात्र सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी हा सगळा भाग जो आहे तो या ठिकाणी सील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या निमित्तानं काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत ते म्हणजे हॉस्पिटल सारख्या संवेदनशील परिसरामध्ये त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू जी आहे ती नक्की कशासाठी ठेवली, तो कशावरून आलेला होता, त्याचबरोबर आरोपीचा नक्की हेतू काय होता याची चौकशी जी आहे ती सध्या पोलिसांकडून केली जाते। पुणे पोलिसांकडून स्वतंत्र पथकं तयार करण्यात आलेली आहेत। गुन्हे शाखेचे पथकं असतील त्याचबरोबर एटीएसचं पथक जे आहे ते या सगळ्या घटनांचा शोध घेत आहे। मात्र अशी जर व्यक्ती जी आहे बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन हॉस्पिटलमध्ये येत असेल तर हॉस्पिटलमधल्या सुरक्षेचं काय हा सुद्धा प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की संपूर्ण भाग पोलिसांनी सील केलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला हॉस्पिटल परिसरामध्ये पाहायला मिळतोय। मात्र काल जर अनुचित घटना घडली असती तर नक्की याला जबाबदार कोण होतं किंवा त्याचं हा खरं तर बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्याचा हेतू काय होता याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। मात्र आपण पाहतोय की ज्या ठिकाणी ही वस्तू ठेवली त्या ठिकाणचा भाग जो आहे तो पोलिसांनी सील केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनू प्रदीप कापसे TV9 मराठी पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।